हॅलो, आजच्या यामध्ये हे टू प्रूफ बघा. डी इंटू बी इज इक्वल टू सी इंटू टीई. हे सिद्ध करताना आपल्याला दोन ट्रायंगल्सना समरूप दाखवावं लागेल का? आणि जर दाखवायचंय तर ते कोणते दोन ट्रायंगल्स आहेत ज्यांना आपल्याला सिमिलर दाखवावं लागेल, हे डिस्कशन आपण इकडे या व्हिडिओमध्ये आज करणार आहोत. चला सब बघूया. इकडे आपल्याला फिगर दिलंय आणि फिगर नंतर काय इन्फॉर्मेशन दिलंय. चला इन्फॉर्मेशन बघूया. काय दिलंय? एबीसीडी इज अ पॅरलोग्राम, म्हणजे एबीसीडी पॅरलोग्राम आहे हे आपल्याला दिलंय. आणि सांगितलंय पॉइंट ई इज ऑन साइड बीसी. हे पॉइंट आहे ऑन साइड बीसी, ते आपल्याला दिसतंय. आणि पुढे दिले रे डीई जे आहे, रे डीई जे आहे ते एबी ला इंटरसेक्ट करत आहे ऍट पॉइंट टी. एवढं इन्फॉर्मेशन दिले आणि पुढे आपल्याला टू प्रूफ काय आहे ते सांगितलंय. बघा प्रूफ काय करायचंय, काय सिद्ध करायचं ते बघा. डी इंटू बी इज इक्वल टू सी इंटू टी हे आपल्याला प्रूफ करायचं, इक्वल दाखवायचं. म्हणजे तुम्ही सांगणार आपल्याला दोन प्रोडक्ट इक्वल दाखवायचं. दोन प्रोडक्ट इक्वल दाखवायचं आठवतंय का? गेल्या व्हिडिओ मध्ये मी ती डिस्कस केले. ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. ओके, इकडे आपल्याला दोन प्रोडक्ट इक्वल दाखवायचे. आता दोन प्रोडक्ट इक्वल कधी येतं? जर आपल्याला दोन रेशिओज इक्वल आले तर. कारण दोन रेशिओज इक्वल आले तर क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला दोन प्रोडक्ट इक्वल मिळणार. व्हेरी गुड. म्हणजे माहिती आहे प्रोडक्ट इक्वल दाखवण्यासाठी दोन रेशिओज इक्वल पाहिजे. पण दोन रेशिओज इक्वल कधी भेटतात? तुम्ही जाणार बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम यूज केला मिळतं या ट्रायंगल या चॅप्टर मध्ये, बरोबर. पण इकडे लाईन पॅरल ट्रायंगल मध्ये लाईन पॅरल दिले का नाही? ओके, म्हणजे तुम्ही सांगणार ओके प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर यूज केल्याने मिळतं, पण ते पण नाही इकडे. ओके, थ्री पॅरलाइन्स आणि ट्रान्सव्हर्सल ते यूज केल्याने मिळतं नाही. म्हणजे इकडे काय, इकडे ट्रायंगल्स आहेत. म्हणजे इकडे जर आपण दोन रेशो आपल्याला दाखवायचे इक्वल तर आपल्याला सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स यूज करावं. तर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स सिमिलर दाखवलं तर आपल्याला ते मिळणार. पण प्रश्न आहे कोणते दोन ट्रायंगल्स सिमिलर दाखवायचे ते टू प्रूफला बघा समजलं. बघा टू प्रूफ मध्ये पहिल्यांदा काय दिलं? डी. बघा इकडे डी हायलाइट केलंय. बी आहे, बी बघा. ओके, सी आहे, सी बघा. ओके, आणि आहे टीई, टी बघा. याच्याने आपल्याला ट्रायंगल दिसतंय का? हे दोन्ही मिळून हे ट्रायंगल फॉर्म करते डीसी आणि हे दोन्ही मिळून हे ट्रायंगल फॉर्म करते बीटी. म्हणजे आपल्याला कोणते दोन ट्रायंगल्स कन्सिडर करायचे ते समजतं. व्हेरी गुड. म्हणजे टू प्रूफ मधून ते समजतं, ते समजतं. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला यांना सिमिलर दाखवायचं, समरूप दाखवायचं आहे. पण या दोन्ही मध्ये काय इक्वल आहे का? कोणता अँगल कॉंग्रेंट? तुम्ही सांगतो हो, दोन्ही मध्ये अँगल डीटी आणि अँगल डीसी एकमेकांना कॉंग्रेंट आहे. का कॉंग्रेंट आहे? कारण आपल्याला माहित आहे का वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. व्हेरी गुड. पण अजून एक पेअर ऑफ अँगल आपल्याला इक्वल दाखवावं लागेल. ते आहे का इकडे? तुम्ही सांगणार आता तर नाही दिसत, पण मिळणार ना, आणि मिळायलाच पाहिजे. त्यासाठी आपण ते जे गिव्हन दिले ते युज करूया. आपल्याला दिले की ए बी सी डी जे आहे ते पॅरलोग्राम आहे. आणि हे पॅरलोग्राम आहे म्हटलं तर ऑपोजिट साइड्स पॅरल असणार ना. म्हणजे आपण ए बी पॅरल टू सी डी लिहू शकतो का? लिहू शकतो का? आपल्याला माहिती आहे रिझन काय? ऑपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम आहे पॅरल. आणि मला सांगा एबीच्या जागी आपण एटी पॅरल टू सी डी लिहू शकतो का? हो लिहू शकतो ना, कारण ए डॅश बी डॅश टी. व्हेरी गुड. तर हे लिहूया आपण इकडे. आता तिकडून आपल्याला अँगल मिळणार बघूया. म्हणजे आपण पहिल्यांदा लिहिणार एबीसीडीचा पॅरलोग्राम का गिव्हन आहे, तर आपण लिहिणार ए बी पॅरलल टू सी डी. म्हणजे लिहिणार तिकडे सेगमेंट ए बी पॅरलल टू सेगमेंट सी डी. रिझन काय आपल्याला माहिती आहे ऑपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम. आणि एबीच्या जागी आपण काय लिहू शकतो? एटी. म्हणजे आपण एटी पॅरलल टू सी डी लिहू शकतो. पण याचं रिझन काय? ए डॅश बी डॅश टी दिलं. आता हे दोन लाईन्स पॅरलल आहेत. या पॅरलल लाईन साठी ट्रान्सव्हर्सल आहे का? तुम्ही सांगणार हो ना. बीसी ट्रान्सव्हर्सल घेऊ शकतो, नाहीतर टीडी ट्रान्सव्हर्सल घेऊ शकतो. कोणते एक ट्रान्सव्हर्सल घेऊया. चला टीडी ला ट्रान्सव्हर्सल घेऊया. जर आपण टीडी ट्रान्सव्हर्सल घेतलं, बघा दोन पॅरलल लाईन आहेत, हे ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणजे बघा इकडे झेड फॉर्म होत आहे. म्हणजे कोणतं पेअर ऑफ अँगल आहे? एकदम बरोबर, ऑल्टरनेट अँगल्स. आणि लाईन्स पॅरलल असलं की ऑल्टरनेट अँगल्स इक्वल असतं. म्हणजे आपण यांना इकडे कॉन्ग्रुएंट लिहू शकतो. म्हणजे अँगल एटीडी कॉन्ग्रुएंट टू अँगल सीडी लिहू शकतो. लिहा. आणि रिझन काय? ऑल्टरनेट अँगल्स थिअरम. ऐकून घ्या. जर आपण बीसी ट्रान्सव्हर्सल घेतलं तरी पण आपल्याला ऑल्टरनेट अँगल्स भेटतात. मिळू शकतं ना. व्हेरी गुड. तसं टी बीई आणि इकडे येऊ शकतं डी सीई. हा तसं येऊ शकतं. म्हणजे कोणतंही ट्रान्सव्हर्सल घ्या आणि लिहिलं.
पण लक्षात ठेवा आपल्याला हे ट्रायंगल पाहिजे. आता या छोट्या ट्रायंगल मध्ये आपण या अँगलला ATD लिहिणार का नाही, आपण नाव चेंज करणार आणि त्याला लिहिणार BTE. तर नाव चेंज करा. व्हेरी गुड. कॉन्ग्रेंट टू CDT आहे त्याला काय लिहिणार CDE. पण हे आपण नाव चेंज का केलं? बिटवीननेस. कोणतं बिटवीननेस आहे? A', B', T आणि T', E', D ते लिहा. आणि हे झालं आपला रिझल्ट नंबर 1. म्हणजे आता आपण ट्रायंगल कन्सिडर करू शकतो. म्हणजे लिहिणार इन ट्रायंगल BT अँड ट्रायंगल CD. या दोन्ही ट्रायंगल मध्ये ऑलरेडी हे मिळणार ना ते लिहा. म्हणजे फ्रॉम 1 तिकडे लिहायचं 1 पेअर ऑफ अँगल इक्वल आहे. आता दुसरं पेअर ऑफ अँगल जे इक्वल आहे ते ऑलरेडी आपण डिस्कस केलं स्टार्टला. वर्टिकली ऑपोजिट अँगल म्हणजे ते लिहा अँगल BT कॉन्ग्रेंट टू अँगल CED. ते लिहिलं. याचं रिझन आहे वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. आता आपण लिहू शकतो दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे, समरूप आहे. तर पहिल्या ट्रायंगलचं नाव लिहून घ्या, त्याचं नाव फिक्स करा. समजा आपण त्याला घेतलं ट्रायंगल BT. तर दुसऱ्या ट्रायंगलचं नाव तुम्ही सांगणार आम्हाला येतं अँगल्स कॉन्ग्रेंट आहे म्हणजे करस्पॉन्डंट शोधणं एकदम सोपं आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की T कॉन्ग्रेंट टू D आहे म्हणजे T च्या समोर काय लिहायचं D. E कॉन्ग्रेंट टू E आहे म्हणजे E च्या समोर काय लिहायचं E. म्हणजे B च्या समोर काय येणार आहे E च्या समोर येणार आहे C. म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय? या ट्रायंगलचं नाव आहे ट्रायंगल CDE. आणि हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना समरूप आहे. रिझन काय? बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ओके. आता आपण ट्रायंगलचा सिमिलर का दाखवलं? कारण आपल्याला रेशोज इक्वल पाहिजे. आपल्याला माहिती आहे 3 रेशोज इक्वल असणार आहे, त्याच्यातून आपल्याला 2च पाहिजे. ते 2 लिहा. कसं लिहिणार? तिकडे टू प्रूफला बघा. आपल्याला काय पाहिजे? D पाहिजे, B पाहिजे. ओके. D पाहिजे, B पाहिजे. ओके. इकडे आहे का B? हो B आहे. त्याचा करस्पॉन्डिंग काय आहे? C. म्हणजे काय लिहिणार आपण? B/C. ओके. B/C लिहा. म्हणजे टू प्रूफला बघा B आलं C आलं. आता काय उरलंय? D आणि T उरलंय. ओके. बघा तुम्ही सांगा हो T आहे ना, टीचं करस्पॉन्डिंग आहे D. व्हेरी गुड. म्हणजे काय लिहिणार? इक्वल टू TE/DE. आणि रिझन काय? CSST करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता आपण रेशोज इक्वल लिहिलं. रेशोज इक्वल म्हणजे पण आपल्याला प्रोडक्ट पाहिजे. प्रोडक्ट लिहू शकतो ना क्रॉस मल्टिप्लाय केलं. तर चला क्रॉस मल्टिप्लाय करा. म्हणजे काय लिहिणार आपण? D इंटू BE लिहा. ते आलं लेफ्ट हँड साइडला. इक्वल टू CE इंटू TE ते आलं राईट हँड साइडला. म्हणजे आपलं टू प्रूफ झालं. जे आपल्याला सिद्ध करायचं ते सिद्ध झालं. आता मला सांगा समजलं ना? ट्रायंगल्स सिमिलर दाखवायचे. सिमिलॅरिटी मध्ये आपण का गेलो ते समजलं. प्रोडक्ट इक्वल आहे पाहिजे म्हणजे रेशोज इक्वल पाहिजे. रेशोज इक्वल पाहिजे म्हणजे ट्रायंगल सिमिलर दाखवावं लागेल. ट्रायंगल्स कसं सिलेक्ट करायचं ते पण समजलं. म्हणजे व्हिडिओ तुम्हाला समजलं, आवडलं म्हणजे व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला माहित आहे माझं ऑलरेडी चॅनल आहे ते हिंदीमध्ये आहे. जर तुमच्या मित्रांना हिंदीमध्ये बघायचं असेल तर त्या चॅनलचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.